आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस ब्लॉक ऑन होल करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? इथे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. षटक संपतंय आणि पहिल्या षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागलेत 10. बिनबाद 10 अशी स्थिती सध्या तरी प्रियंका 11 ऐनवडी संघाची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच जवळजवळ 3 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. विनंती असेल नवलाईवाडी संघ 16 मिनिटं आहेत. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळायची आहेत. त्याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल. याची दक्षता मात्र क्षेत्ररक्षण करणारी टीम यांनी घ्यायची आहे. गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम नवलाईवाडी सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल झालेत. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतं सत्यजित झोरे, प्रियंका 11चा एक अष्टपैलू खेळाडू. यावेळी देखील चांगला फटका. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स कॅदर केलाय. फेकी करतील दरम्यान 1 धाव अर्जित केले गेले. एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेलाय. की पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाला अक्षय. त्यानंतर मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली वैभव यांची. पुढचा चेंडू वाईट बॉलचा इशारा. नक्कीच पंचांना कवायत करायला लावणारा हा चेंडू. अवांतर धावसंख्येने धावफलक नक्कीच पुढे सरकतो. जाऊन पोहोचतोय तब्बल 12 या आकड्यावर. 12th ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. प्रियंका 11 ऐनवाडी संघ. यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑन चेंडू जातोय. इथे मात्र खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू झालाय फरार. सीमारेषे पार आलाय दर्जेदार चौकार. पुन्हा एकदा यावेळी देखील ब्लॉक हँड होल्ड करण्याचा प्रयत्न नक्कीच खोदून काढलाय. 1 धाव अर्जित केली गेले. धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 17 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात वैभव. नक्कीच किंवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अचूक टप्पा. वेगावर स्वार. इथे मात्र फलंदाज गार. नक्कीच डॉट चेंडू काउंट केला जातोय. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र स्लोअर गतीचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा टाकावा लागेल. पंचांचा येतोय वाईटचा इशारा. थोडी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज वैभव यांच्या माध्यमातून. धावफलक नक्कीच अवांतर धावसंख्येने पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 18 या आकड्यावर. यावेळेस देखील काय घडतंय पुन्हा एकदा टाकावा लागेल. वारंवार दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज वैभव यांच्या माध्यमातून. हा देखील आलाय वाईट. लागोपाठ दुसरा वाईट. एक अवांतर धावसंख्येने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 19 या आकड्यावर. 19 ऑन स्कोरबोर्ड. सलामीला आलेले दोन्ही सलामीवीर अजूनही खेळपट्टीवर सज्ज आहेत. लोअर फुल टॉस चेंडू. इथे मात्र फटका फसलाय. कोणतीही चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल. संपलाय. बॅटर सत्यजितचा खेळ. सत्यजित बॅक टू डग आउट. धक्का क्रमांक पहिला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतात आनंद येडगे. एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळी देखील लोअर फुल टॉस चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. नक्कीच विजय आहे तिथे. आणि दुसऱ्या षटकांचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलक नक्कीच धावपडक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 20 या आकड्यावर. नक्कीच 10च्या सरासरीने इथे मात्र धावा जमवल्यात ऐनवाडी संघाच्या फलंदाजांनी. या पुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत ARCC बुरंबाळ विपक्ष IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अनिवार्य आहे. नक्कीच असोसिएशनचे काही नियम आहेत त्या नियमाचं पालन करणं नक्कीच सर्व संघाच्या संघनायकांना अनिवार्य आहे. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. वाईट बॉलने सुरुवात होते षटकाची. धावफलक 1 ने पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 21 या आकड्यावर. सुभाष धुमाळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॅटची लिडिंग एज यष्टीरक्षकाकडून होते चूक. एक धाव अर्जित केले गेले. पुढचा चेंडू राईट मध्ये विकेट. यावेळेस फटका चांगला आहे, अंतर देखील गाठेल का? हो, अंतर देखील गाठलंय. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पार. आला एक दर्जेदार. सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 26 या आकड्यावर. 26 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. प्रियंका 11 ऐनवाडी संघ. यावेळी देखील सेम फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. डॉट चेंडू काउंट केला जातोय. नक्कीच बीट केलाय फलंदाज राज याला. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सुभाष धुमाळ मॅन फ्रॉम नवलाईवाडी. यावेळेस ऑन साइडला कट केलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू होतोय तोपर्यंत फंबल पाहायला मिळाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 3 धावा या ठिकाणी पूर्ण केला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं, राज आणि आनंद. धावफलक 3 ने पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 29 या आकड्यावर. यावेळेस आपल्याकडे चेंडू बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. नक्कीच एकदा अर्जित केली गेली. नक्कीच या षटकामध्ये एक मोठा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर एकेरी दुहेरीवर धावफलक पुढे सरकतोय. एक चौकार पाहायला मिळाला. आतापर्यंत चांगलं षटक म्हणावं लागेल सुभाष यांचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आप ट्रॅकर चेंडू पुल केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. वन बाउन्स कॅदर करतील, फेकी करतील. इथे मात्र थोडासा ताळमेळ खराब पाहायला मिळाला. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि 3 षटकांचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागले तब्बल 31. 11 धावा खर्च केल्यात. धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच धावगतीला बेड्या गाठल्यात. या ठिकाणी गोलंदाज अक्षयने देखील 10 धावा खर्च केल्यात. वैभवने देखील 10 धावा खर्च केल्यात आणि सुभाषने 11 धावा खर्च केल्यात.
एक विकेट मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं वैभवच्या खात्यामध्ये आहे. शेवटचा आणि स्लॉग वरचं षटक राजू बरिष्टे आपल्याला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजेंद्र बरिष्टे इथे काय करायचा प्रयत्न, वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न नवलाईवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, वाईट बॉलचा इशारा पंचांचा. पहिला चेंडू येतोय वाईट, एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो डबल 32 या आकड्यावर. पुढचा चेंडू यावेळेस चांगला फटका, मात्र जजमेंट देखील चांगलं. इथे मात्र टिपलाय झेल, संपलाय बॅटर राजचा खेळ. राज बॅक टू डग आउट, धक्का क्रमांक दुसरा एनिवडी संघाला. थँक्यू धन्यवाद डीजे. शेवटचं आणि स्लॉग वरचं षटक आपण हाताळताना पाहायला मिळतोय राजेंद्र बरिष्टे. यावेळी देखील चांगला चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतात राजू. विकेट आले, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचा. नक्कीच या स्पर्धेमध्ये आतापर्यंत नवलाईवाडी संघाकडून चांगली गोलंदाजी राहिली. यावेळेस हुक केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्लिअर करत चेंडू जातोय सीमारेषे पार. हा आला एक दर्जेदार. थँक्यू डीजे. यापुढे जोडणारा सामना आपण पाहू शकाल ARCC बुरंबाळ विपक्ष पिसाई स्पोर्ट्स वनागडेवाडी. पुन्हा एकदा कॉल करतो, दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये थांबायचं आहे, स्टेजवर यायचं आहे. इथे मात्र वाईट घोषित केलं पंचांनी. पुन्हा टाकावा लागेल चेंडू, धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो डबल 37 या आकड्यावर. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शेवटचं अंतिम स्लॉग वरचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस आउटसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसला. एक धाव नक्कीच अर्जित केली गेली. आणि या एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय डबल 38 या आकड्यावर. नक्कीच कौतुकास्पद गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज राजेश यांच्याकडून, राजेंद्र यांच्याकडून ऑन साइडला खेळलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं, चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळालं. नक्कीच आपल्या संघासाठी दिलेली कमिटमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आपल्या संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवल्यात आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो डबल 40 या आकड्यावर. यावेळेस मिस टायमिंग शॉट, अक्षय येतोय, चेंडू कॉलेनी. इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर. आनंदचा खेळ, आनंद बॅक टू डग आउट. धावफलकावर लागलेले आहेत, 41 धावांचं आव्हान सेट केलंय. या ठिकाणी ऐनवाडी संघासमोर नवलाईवाडी संघाने शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. ARCC बुरंबाळ विपक्ष पिसाई स्पोर्ट्स बनागडेवाडी. चला ARCC बुरंबाळ संघनायक आपण पाठवायचा आहे लगेच. नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये नाणे फेकवणं गरजेचं आहे.
चला मानलाईवाडी संघ आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपल्याला सन्मानित केलं जाईल. मानलाईवाडी संघ. चला बुरमाळ संघ शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे, विनंती आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अनवाडी संघ विनंती असेल आपल्याला देखील क्षेत्ररक्षण लावून घ्या. नाणेफेक होते. स्वप्नील शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. IP साई स्पोर्ट्स वनागडेवाडी विपक्ष ARCC मुंबई. नक्कीच वनागडेवाडी संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवायचा आहे. अर्जुन आणि राजेंद्र हे दोन्ही भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते फलंदाजीसाठी. नक्कीच IP साई स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाने नाणेफेक जिंकले. नशिबाचा कौल वनागडेवाडी संघाच्या बाजूने लागलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नक्कीच IP साई वनागडेवाडी संघाने घेतलेला आहे. आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी ARCC बुरमाळ संघाला. दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टार्गेट असेल 41 धावांचा. चेंडू मात्र शिल्लक असतील 24 चेंडू 41 धावा आणि 16 मिनिटं. कोणता संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल? ऐनवडी की नवलाईवाडी? सत्यजित जोरे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू आला डॉट. सुरुवात चांगली झाली. शेवट देखील गोड करावा लागेल अजय याला. पहिला चेंडू डॉट आलाय. इथे मात्र पहिल्या चेंडू पासून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रियंका इलेव्हन ऐनवाडी संघाकडून पाहायला मिळतोय. अजय आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कावर. यावेळेस स्क्वेअर कट केलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू झालाय सीमारेषे पार. फरार. आलाय चौकार. डीजे पहिला चेंडू डॉट. त्यानंतर चौकार. इथे मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतो. आप ट्रॅकर चेंडू शॉर्टम फुल पॉवरफुल दर्जेदार चौकार. आलाय. नक्कीच हाफ ट्रॅकर ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाज अजय याचा. नक्कीच उत्तराला प्रत्युत्तर केलंय या ठिकाणी अर्जुन याने षटकार ठोकून. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर लागोपाठ 2 चेंडूवर 10 धावा अर्जित केल्यात. पुढचा चेंडू अजय राईट हँड ऑफ द विकेट. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. आता मात्र डॉट चेंडू आलाय. नक्कीच स्टॉप वॉच लावलेला आहे ऐनवाडी संघ. आपण देखील थोडं स्पीडअप घ्यायचं आहे, विनंती असेल. यावेळी देखील ब्लॉक अँड होल्ड करण्याचा प्रयत्न. अचूक गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन. नक्कीच कौतुक करावं लागेल आणि कौतुकास्पद कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते गोलंदाज अजय यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर 2 एक मोठे फटके पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र 2 डॉट चेंडू पाहायला मिळाले.
पुढचा चेंडू यावेळेस मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील डॉट चेंडू आलाय. षटक संपतंय. पहिला षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागले तब्बल 10. नक्कीच ज्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येतात इथे मात्र त्या धावगतीला बेड्या ठोकल्यात गोलंदाज अजय याने. नवीन गोलंदाज सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज आहे अनिल. चला स्पीडअप घ्या. जवळजवळ नक्कीच 5 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. 11 मिनिटांमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचे आहे. 41 धावाचं टार्गेट या ठिकाणी सेट करावं लागेल. सेट केलंय आणि चेस करावा लागेल नवडाईवाडी संघाला. अनिल गोलंदाजी मार्कवर. हाफ ट्रॅकर चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. आनंद आहे तिथे. एकदा वाजित केली गेली. एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये. राजू आणि अर्जुन ही जोडी नक्कीच मोठ्या फटक्यांसाठी जाणली जाते आणि मोठे फटके या दोन्ही फलंदाजांच्या मधून येणं गरजेचं आहे नवलाईवाडी संघासाठी. चला स्पीडअप घ्या. यावेळेस देखील काय घडतंय. गोलंदाज नक्कीच चतुर आणि चालक आहे. अचूक टप्पा पाहायला मिळाला. डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातोय. नक्कीच फलंदाजांना देखील विनंती आहे जास्त टीम मीटिंग नकोय. नक्कीच वेळेचं भान फलंदाजी करणाऱ्या टीमने देखील ठेवायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अनिल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी देखील स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. काय घडतंय काय बिघडतंय. गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं या सामन्यामध्ये. नक्कीच कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये अजयने 10 धावा खर्च केल्यात. त्यानंतर आता मात्र अनिल आतापर्यंत 1 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सरळ बॅटनं धावा येत नाहीयेत मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच अंगलट येतोय या ठिकाणी आपल्याला नवलाईवाडी संघासाठी. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. चला स्पीडअप घ्या. मित्रांनो विनंती असेल थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. पुढचा चेंडू. यावेळेस काय घडतंय काय बिघडतंय. या सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला. वाह क्या बात आहे. विकेटचं पतन धक्का क्रमांक पहिला लागतोय अर्जुनच्या स्वरूपामध्ये. अर्जुन बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. इथे मात्र संघर्ष करताना पाहायला मिळाले होते अर्जुन आणि दडपण प्रेशर आणि ते चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अर्जुन तंबूच्या आसऱ्याला जाताना आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज विजय आपल्याला पाहायला मिळतात इनॅट नंबर 3 वर. यावेळेस नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतो. 1 धावा जीत केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खराब दिशेला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. बघता बघता 2 धावा खर्च केलात आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल 13 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागले 13. अजूनही 28 धावांची गरज आहे. 28 12 चेंडू मात्र शिल्लक असतील 12. नक्कीच या स्पर्धेसाठी आपल्या या भैरवनाथ चषक 2025 पर्व पहिल्यासाठी पंच सौजन्य लाभलेले आहेत. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून कैलासवासी साई पवार यांच्या स्मरणार्थ कुमार सागर पवार साहेब यांच्याकडून आपल्याला पंच सौजन्य लाभले. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल.
नक्कीच नो फेअर फाईट आणि क्लबचे सर्वे सर्व सन्माननीय आदरणीय कुमार सागर पवार साहेब यांच्या सौजन्याने हे आपल्याला पंच सौजन्य लाभलेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक. इथे मात्र संघर्ष करताना पाहायला मिळतोय नवलाईवाडी संघ. पहिला चेंडू आलाय डॉट. आता मात्र 11 चेंडू आणि तब्बल 28 धावेंची गरज. धावफलकावर धावा लागले 13. 11 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण नवलाईवाडी संघासमोर आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये आप देखील पाहायला मिळतोय. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये आपलं नाव निर्माण केलंय राजेंद्र बरिष्ठे यांनी. आता मात्र त्याची कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू आणि इथे मात्र आलाय 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 कोण आलाय? शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा वाघ आलाय. राजेंद्र पवार बरिष्ठे इज ऑन फायर नाव. राजेंद्र पवारच्या बरिष्ठच्या बॅट मधून आलाय एक दर्जेदार षटकार. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे मारुती ग्लास ऑफ इंडस्ट्री कोल्हापूरचे सर्वे सर्व सन्माननीय आदरणीय श्री प्रकाश डोंबे साहेब यांचं देखील विशेष कौतुक. द्वितीय पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे सन्माननीय आदरणीय श्री नारायण डोंबे साहेब. नक्कीच श्री महालक्ष्मी ग्लास कोल्हापूर चे सर्वे सर्व आहेत त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक. की जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा यावेळेस देखील क्या बात आहे वाह सुरेख फटका बिग हिट षटकार. तृतीय पारितोषिक लाभलेला आहे श्री भैरवनाथ ग्लास कराड यांचे सर्वे सर्व श्री चंद्रकांत भोसले साहेब यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक. चतुर्थ पारितोषिक जे या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे आदित्य ग्लास कोल्हापूर यांचे सर्वे सर्व श्री बापू डोंबे साहेब यांच्या देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक. नक्कीच प्रथम क्रमांकाचं चषक हे आकर्षक चषक आपण नक्कीच व्यासपीठावर पाहतोय ते लाभलेलं आहे आपल्याला समर्थ हार्डवेअर आणि मारुती ग्लास मॅनेजर सन्माननीय आदरणीय श्री विजय शिंदे व श्री विलास चव्हाण साहेब त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा काय करतोय पुन्हा एकदा ट्रॅकर चेंडू गॅप मध्ये आहे. आता मात्र खेळाडू शोधून काढला दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि इथे मात्र घडतंय काय बिघडतंय काय? इथे मात्र थर्ड अंपायरचा निर्णय असेल पंच. दरम्यान आपण प्रथम क्रमांकाचा चषक एक चमचमती ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे समर्थ हार्डवेअर आणि मारुती ग्लास मॅनेजर सन्माननीय आदरणीय श्री विजय शिंदे व श्री विलास चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष कौतुक. द्वितीय क्रमांकाचा जे चषक लाभलेला आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर सन्माननीय आदरणीय श्री श्रीकांत सुतार साहेब नक्की त्यांचं देखील विशेष कौतुक. तृतीय चषक ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे मारुती ग्लास आणि इंडस्ट्री सन्माननीय आदरणीय सचिन गुरव साहेब त्यांचं देखील विशेष कौतुक आहे. चतुर्थ चषक ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नक्कीच एक कुटुंब प्रमुख सन्माननीय आदरणीय संदीपजी चाळके साहेब नक्कीच. चतुर्थ पारितोषिक लाभलेला आहे माफ करा चषक लाभलेला आहे शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदीप पाटील साहेब यांच्या माध्यमातून लाभलेला त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक. इथे मात्र रनआउटचा इथे मात्र पंचांनी थर्ड अंपायर घेतलेला आहे रिव्ह्यू घेतलेला आहे. नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं एक चमचमती ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे मारुती ग्लास आणि इंडस्ट्री श्री प्रकाश खोसाहेब यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट फलंदाज हरिश्चंद्र लोंढे साहेब यांच्या माध्यमातून लाभलेले आहे. उत्कृष्ट गोलंदाज महालक्ष्मी इडली ऑटोचे सर्वे सर्व श्री सुनील पाटील साहेब आणि सामनावीरचा चषक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहेत सूरज पाटील साहेब नक्की स्टार क्रिकेटर आहेत त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक आणि सहर्ष स्वागत आहे. समालोचक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे जयश्री टूर्स अँड ट्रॅव्हल्स मुंबई यांचे सर्वे सर्व रविदास जवंजाळ यांच्या देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक. पंच सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे कैलासवासी साई पवार यांच्या स्मरणार्थ नो फेअर फाईट अँड क्लबचे सर्वे सर्व सागर पवार साहेब
यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक. नक्कीच बॉल बॉक्स सौजन्य आपल्याला मिळत आहेत दीपक भोसले साहेब आणि अक्षय डोंबे साहेब, त्यांचं देखील विशेष कौतुक. मंडप सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे आदित्य मोबाईल शॉप मलकापूर, बाबासाहेब पवार साहेब आणि शिवाजी पवार साहेब, त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक. तसेच साऊंड सौजन्य लाभलेला आहे रासाई हार्डवेअर कोल्हापूर, दीपक भोसले साहेब. मैदान सौजन्य त्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे भैरवनाथ ग्लास कराड, श्री बापू भोसले साहेब. भोजन सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे त्रिमूर्ती एंटरप्राइजेसचे सर्व तानाजी जाधव व श्री संजय जाधव, यांचं देखील विशेष कौतुक. आणि संपूर्ण या स्पर्धेसाठी ज्यांनी जे सहकार्य केलं, नक्कीच नावं घेता आली नाही आहेत. नक्कीच मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी, या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी जे सहकार्य लाभलेलं आहे त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार आभार आणि आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू इथे मात्र काय करताय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सीमारेषे पार, हा आलाय नशिबाचा चौकार. यावेळेस ऑन साइडला खेळून काढला, डीप मध्ये खेळाडू आहेत, एक धावा जीत केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि चित्त्याच्या चपळाईने इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावर धावा लागले तब्बल 32. अजूनही 9 धाव्यांची गरज. चेंडू मात्र शिल्लक असतील 6 चेंडू आणि 9 धावा. चला प्रियंका 11 ऐनवाडी संघ, लगेच आपण निर्णय घ्यायचा आणि लगेच गोलंदाजी मार्कवर आपला गोलंदाज तयार ठेवायचा आहे. इथं जवळजवळ 14.5 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 1.5 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण षटक हाताळायचा आहे. 6 चेंडू आणि 9 धावा. सामना कुठे जाईल सांगू शकत नाहीये. नक्कीच हाय व्होल्टेज सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यापुढील होणारा सामना देखील आपण पाहणार आहोत. ARCC बुरंबाळ विपक्ष IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी. नक्कीच वनागडेवाडी संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केला आहे ARCC बुरंबाळ संघाला फलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्कवर वैभव. 6 चेंडू आणि 9 धावा. त्याला स्पीडअप घ्या विनंती आहे. ऐनवाडी संघ 6 चेंडू आणि 9 धावेंची गरज. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर वैभव. अलंग दी कार्पेट, चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? इथे मात्र थोडस लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण केल्यात. 5 चेंडू 7 धावे असे समीकरण मैदानाच्या आतमध्ये तरी आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे. नक्कीच सामना कुठल्या बाजूने झुकेल सध्या तरी सांगता येत नाहीये. 5 चेंडू 7 धावेंची गरज. धन्यवाद साहेब, आपण आलात. आपली देखील उपस्थिती प्रार्थनीय आहे. असंच सहकार्य आपल्या मंडळासाठी राहू दे हीच अपेक्षा आहे. धन्यवाद. सिंगल आली एक्झिक्यूट. पुन्हा एकदा 4 चेंडू आणि 6 धावेंची गरज. धावफलकावर धावा लागले तर तब्बल 35. यावेळेस फटका, मिस टायमिंग शॉट. काय घडतंय इथे? मात्र जुटलाय झेल. झेल होतोय धरतीला दान. दरम्यान 2 धावा केल्यात पूर्ण आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 37 या आकड्यावर. 3 चेंडू आणि 4 धावा. हाय व्होल्टेज मुकाबला, रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूने नवलईवाडी तर एका बाजूने ऐनवाडी. पुढचा चेंडू यावेळी देखील काय करतोय? वा क्या बात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. 2 चेंडू आणि 3 धावेंची गरज. नक्कीच मॅच क्रुशल होत चालली. एक डॉट चेंडू नक्कीच फलंदाजांवर प्रेशर निर्माण करेल. एक मोठा फटका. नक्कीच
या ठिकाणी आपल्याला सामना जिंकून देईल नवलाईवाडी संघाला. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल. शेवटचे 10 सेकंद आहेत, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. जेवढे चेंडू शिल्लक असतील आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आपल्याला यावं लागेल. यावेळेस देखील काय घडतंय, काय बिघडतंय. डॉट आलाय. आता मात्र ऐनवाडी संघाला एक प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. की दुष्काळात 13वा महिना म्हणावं लागेल. इथे मात्र एक चेंडू 3 धावेंची गरज. चला नक्कीच ऐनवाडी संघाला पॅनलाइज केलं जात आहे. एक चेंडू अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. नक्कीच 16 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. चला थोडं स्पीडअप घ्या ऐनवाडी संघ. एक चेंडू आणि 3 धावा. एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल का? काय घडतंय, काय बिघडतंय. वाह क्या बात आहे. आणि इथे काय घडतंय, काय बिघडतंय. इथे मात्र सामना जिंकलाय नवलाईवाडी संघाने. हार्ड लक, बॅड लक. प्रियंका 11 ऐनवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी संघ. नक्कीच प्रियंका 11 संघाने देखील चांगली फाईट या ठिकाणी दिली. आपल्या देखील आयोजकांच्या वतीने, असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत ARCC बुरंबाळ आणि आईस पिसाई स्पोर्ट्स वनागरेवाडी या दोन संघांमध्ये.